नमस्कार मित्रांनो, मी वर्षा. माझ्या देवकथा आणि प्रेरणा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. माझा हा पहिला व्हिडिओ आहे. माझ्या या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्व देवाची वेगवेगळी कथा, त्यांचे प्रेरणादायी विचार, तसेच काही मंत्र, श्लोक आणि त्यांचे अर्थ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी मी गणेशाला, श्री सद्गुरू समर्थांना, श्री स्वामी समर्थांना वंदन करून मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण गणपती बाप्पांबद्दल थोडक्यात बोलूया. गणपती बाप्पांबद्दल सर्वांनाच माहीत आहे, पण मी थोडक्यात त्यांची माहिती पुन्हा एकदा सर्वांना सांगते आहे. गणपती बाप्पा ही एक सर्व विघ्न दूर करणारी, ज्ञान देणारी आणि नवीन कार्यासाठी प्रेरणा देणारी, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा, त्याचबरोबर बुद्धी देणारी देवता मानली जाते. आपण गणपतीला प्रत्येक कार्यामध्ये प्रथम वंदन करतो. त्याचबरोबर अनेक गणपतीचे वेगवेगळे मंत्र आहेत. त्यामधला पहिला मंत्र ओम गणपते नमः. त्यानंतर दुसरा मंत्र आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता आपण या मंत्रांचा अर्थ पाहूया. या मंत्राचा अर्थ आहे की हे हत्ती मुख असलेला, विशाल देह असलेला आणि सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी गणेश, माझ्या सर्व कार्यामध्ये मला नेहमी अडथळे न येऊ देता मला यशस्वी आणि सुखी समाधानी बनव. हा या मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र आपण एखादे नवीन काम सुरू करण्यापूर्वी, जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि कोणतेही यश मिळविण्यासाठी वापरू शकतो. तर आपण सर्वांनी गणपती बाप्पांची उपासना करूया आणि जीवनात सुखी समाधानी राहूया, अशीच मी गणपती चरणी प्रार्थना करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.